जण ऑर्डर देतो गुगलवर टाईप केलेल्या वेब सारखं. आईला प्रत्येक जण ऑर्डर देतो गुगलवर टाईप केलेल्या वेब सारखं. आणि आई तूही पुरवत असतेस घरच्या जगात ठेवलेल्या वस्तूंची माहिती. पोरांचं दप्तर, चपला, मोबाईल अप टू डेट शोधून देतेस टायमाला. आणि विसरतही नाहीस वेळेवर घरी ये म्हणून सांगायला. एक एक वेब पूर्ण करून तुझा मोर्चा वळवतेस बापाकडे. बापाच्या आंघोळीचं पाणी, कोलगेट, टॉवेल आणि अंडरवेअर सुद्धा अप टू डेट हातात देतेस टायमाला. आणि विसरतही नाहीस बाच्या डोक्याला तेल लावणं सुद्धा. कधी कधी गुगलचाही सर्व्हर डाऊन होते म्हणे. पण दिवसभरात कधीच आई डाऊन होत नाही आणि कॉम्प्युटर सारखी करप्टही होत नाही. ती कोंबड्याच्या बांगेपासून रात्रीच्या किरकिरापर्यंत असते जागी, प्रत्येक माणसाबरोबर सावलीसारखी. आता तिच्या हाताच्या रेषाही पुसटल्यात केव्हाच. दारिद्र्याच्या बाबळा उपसताना सावकाराच्या शेतात. आणि पायात चपलाही घालत नाही कोणत्याच मासात. कारण गावातील प्रत्येक उमरा झिजवावा लागतो तिला दिवसाची सुरुवात करताना. कधी कधी वाटतं आईकडूनच घ्यावा धडा विजून सुद्धा पेटण्याचा. आणि संकटाचा सामना करताना अवकाशात झेपावण्याचा. जसं डोक्यावरचं आबाळ कधीच थकत नाही आणि खाली बसत नाही, तशी आई उभी असते आयुष्यभर खळ्यावरच्या तेवढ्यासारखी. तिला या संसाराच्या साऱ्याच पसाऱ्यात कधीच बघावं वाटत नाही अजंठा वेरूळ आणि पंढरीचा तिचा सखा पांडुरंग. ती पोरांच्या डोळ्यातील आशेच्या किरणात शोधत राहते अजंठा वेरूळची कोरीवलेली. आणि चारी भिंतीत सखा पांडुरंग या साऱ्याच जगण्याची आणि सकाळपासून रात्रीपर्यंत जळणाऱ्या आयुष्याची समीक्षा करताना सिद्धार्थाच्या बुद्धत्वापेक्षा श्रेष्ठ वाटत राहते आई. धन्यवाद. खरं तर आईच्या कविता आपल्यासमोर ठेवायच्या झाल्या तर संध्याकाळी 10 वाजेपर्यंत हे सगळे कवी आईची वेदना आपल्यासमोर मांडू शकतात. पण विक्रम सरांनी अतिशय सुंदर पद्धतीनं गावाकडच्या शेती मातीतली आई मांडली. एक मित्र आहे माझा, खूप सुंदर लिहितो बघा, की घर सुटतं पण आठवण सुटत नाही.